फायनली गाईज आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो. हे बाबानं कपडे घातलेले आवडले याला, मग हे जे बाबाचे कपडे काढायला लागले आम्ही. होय होय होय, खतरनाक कांड झाला असता आता. बघूया आपण पोहोचतोय आता एक 5-10 मिनिटात. दाखवतो तुम्हाला कुठे येणार आहे, कुठं आलोय आपण. 500 मीटरचा रस्ता आपल्याला 1.5 किलोमीटर चालवला आतापर्यंत. जायचं आहे भूमकरच्या पुढे सयाजी हॉटेलला जायचं आहे. भाईने बोला मतलब करणे का, मतलब करणे का. असं येणार आहे सॅमसंग S25 अल्ट्रा एज आणि मालक येणार आहेत. आय थिंक आयफोन आवडलाय त्यांना. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे सॅटर्डे. त्या सकाळपासून उठून काय कामधंदा केलेला नाही. उठलोय आणि आज तर चपात्या पण कॅन्सल होत्या, तर नुसता भात खाऊन बसलोय बघा. काहीच केलेलं नाही, निवांत बसून उठून झोपून जरा इकडे तिकडे किरकोळमध्ये काम केले काहीतरी. मग आता जरा प्लॅन झालाय पुढं ब्लॉगमध्ये बघा. ब्लॉग शेवटपर्यंत बघा, एकदम खतरनाक ब्लॉग होणार आहे आजचा. आपण निघालो जरा करायला. तुम्हाला कळणार नाही मी काय केलं, पण पुढं ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल आपण काय केले आज ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग आहे. विनोद पण बघा रेडी झाला आता, एकदम ब्लॅक बिग शर्ट घालून. कसा दिसते बघा विनोद. आउटफिट बघा विनोदचा कसा आहे, असाच येणार आहे तो. तो चलो मिलते हैं गाइस. और बाहर धूप भी हो रही है अच्छी खासी, और आगे वाले बिल्डिंग का स्लैब है आज, तो उनका भी काम चालू है, तो आवाज है, तो हम निकल रहे हैं बाहर इन आवाजों से दूर. सगळे सनस्क्रीन लावून रेडी झाले. सनस्क्रीन म्हणजे आता जरा ऊन आहे म्हटलं जरा सनस्क्रीन लागा. विनोदकडनं घेतली मागून. कामा सगळं विनोदकडनं मागून घ्यायला लागते. ह्यो चष्मा बी माझा नाही, ह्यो बी विनोदचाच आहे. ते बी मागून घेतलाय. म्हणलं ब्लॉग मध्ये डोळं जरा इकडे तिकडे होते, म्हणलं तू चष्मा दे, ते बी मागून घेतलाय. हे बघा मालक रेडी आहेत. आज सगळा खर्च ह्यांनी बघणार आहेत आणि हे बघणार आहे. मी फक्त ब्लॉग बनवायला चाललंय. मी काय खर्च करणार नाही आज काय नाही. विनोद बघा पागा आत्ता पाकिट ठेवलंय त्याचं. कसं आहे आउटफिट बघा सगळ्यांचा. हे विनोदचा आहे, मालकांचा बघा कसा आहे. माझा काय बघा रेग्युलर आहे माझा, रेग्युलर. चला तर भावांनो आपण आलोय स्टॉपला, बस स्टॉपला. तिकडे जायचं, तिकडची बस काय अजून आलेली नाही. ही 372 आहे, काय कामाची नाही. आपण जायचंय भूमकरच्या पुढे सयाजी हॉटेलला जायचं. चला. ऊन बघा कसलं खतरनाक आहे, त्यामुळे गॉगल लावला. नाही तर डोळा असले खतरनाक झालं असतं का नाही, वाकडे इकडे तिकडे. त्यामुळे जरा गॉगल इथे लावून ब्लॉग शूट करू आता. बस आली पोचलोय सयाजी हॉटेल पाशी. आणि सयाजी हॉटेलपासून आपल्याला जायचंय मागच्या साईडला. आणि आपली गाडी असून सुद्धा आपल्याला बसनं ट्रॅव्हल करायला लागते, कारण विनोद म्हटला आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करायला पाहिजे. त्यामुळे विनोद म्हटलाय म्हणजे केलंच पाहिजे. भाईने बोला मतलब करणे का, मतलब करणे का, असं काम झाले. त्यामुळं आपण बसनं चाललं. मालकांना काय हे पडणं झालं, त्यांना वाटलं आपलं उगाच चालत दिलं झालं नाही का. आता 500 मीटर चालत जायचंय, त्यामुळे त्यांना जरा असं हे व्हायला लागलं, ऑकवर्ड फील व्हायला लागलं. त्याचं हिमालयनवरनं फिरणारी माणसं आहेत. आपल्यासारख्यानं काय रोज चालत फिरणाऱ्याला काय वाटत नाही एवढं. काय विनोद आहे, विनोद आणि मी आपलं गरीब माणूस आहे. मोठी माणसाची काय गाडीवर फिरायची सवय आहे, त्यांना असं चालत फिरायला अजिबात आवडत नाही. तर बघूया आपण पोहोचतोय आता एक 5-10 मिनिटात. दाखवतो तुम्हाला कुठं येणार आहे, कुठं आलोय आपण. चला. त्या भरोश्यावर आपण निघालो, गुगल मॅपच्या भरोश्यावर जुडिओला. ते विनोदनं फिरवून 500 मीटरचा रस्ता आपल्याला 1.5 किलोमीटर चालवला आत्तापर्यंत. तर जुडिओपर्यंत जाऊपर्यंत ते एनर्जी राहिली तर बरं. नाही विनोदकडनं का जरा काय तर पार्टी घ्यायला लागेल आज. काय विनोद काय देणार देणार वडापाव विडाव दोन दिले की शिकलो. बघूया आता कधी पोहोचवते विनोद आपल्याला जुडिओला. फ्रूट मार्केट बघा, आणि आपल्या इथलं पण फ्रूट मार्केट बघा, खतरनाक आहे एकदम. त्यामुळे पॉश एरियात राहण्याचा एवढा फायदा असतो. सगळ्या चांगल्या गोष्टी इकडेच येतात आणि आपल्याकडे सगळ्यात टाकव मला आपल्याकडे येते. फायनली गाईज आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो. तो एस्केलेटर पे चढणे वाले है. होय खतरनाक कांड झाला असता आता. यही ऊंचाई चढ़ सकते हैं.
आलो आणि आता झुडिओमध्ये आल्यावर पहिलं पॅन्ट बघत होतं आणि ह्याला बघा मला काय घ्यायचं असलं की पहिला आपली खरेदी चालू करते. आता कार्गो बघायला लागला, याला सांगू होतो मला पहिलं घेऊया आणि मग तुला घेऊया. या आधीच आपली खरेदी आपली करायची, नंतर मग राहिलं पैसे तर मग तुला घेऊया. त्याचंच बिल होणार आहे 5,000. त्याचं बिल आता 5,000 होईल. परत मग मला काय राहिलं तर त्याच्यात घ्यायला येईल, नाहीतर आपण काय असंच गरीबासारखं जायला लागेल परत. तर व्हरायटी तर भरपूर आहे. जे सगळं फिरून बघतो आधी कुठं कुठं काय काय आहे, काय मिळते का आपल्याला, आपल्या बजेटमध्ये काय मिळते का बघू. तसं आपण बजेटच्या मॉलमध्ये चालू आहे आपल्या. विनोद लगेच आपला आवरावरी चालू करते. इकडे काय नाही विनोद, आपल्या कामाचं काय नाही इकडं. फक्त तुला शूज घ्यायचं आहे विनोदला. या विनोद स्निकर्स घेऊया. स्निकर्स आणि येऊ किती ते चप्पल आहे विनोद. ये 300ला विनोद. तर आफ्टर लॉंग टाईम विनोदला एखादं चप्पल आवडलंय, तर घ्यायचं प्लॅनिंग चालू आहे विनोदचं. अजून चॉईस चालू आहे. एक पसंत पडलं इकडचं ब्लॅक कलरचे, पण आता सेकंड ऑप्शन बघतोय त्यासाठी. विनोद कसं वाटतं चप्पल? मोठ्यानं बोल रे, माईक नाही आणलास. कसं दिसते सांगा विनोदच्या पायात चप्पल? लवकर सांगा घ्यायचं आहे, नाही जर परत घेऊन झाल्यावर सांगशील. विनोदनं फायनली चप्पल घेतलेलं आहे. विनोद चप्पल दाखव की तुझं. या विनोदने ही चप्पल घेतली. आता बघूया आपल्याला काय पसंत पडते. अरे वा वा, कॉटनवाले जीन्स बघू आपण, बघू शकते ना. बघा हे 2 पॅन्ट घेतले, ही भारी आवडली मला. प्राईसला पण कमी आहे आणि कम्फर्टेबल आहे एकदम. तर एकदम भारी आहे. फोटोज टाकतो मी. आणि धरो डालो बॅग में, धरो तुम हसो मत, डालो बॅग में. हे शर्ट आवडलं होतं याला आणि काय याला चांगला दिसायला झाला. पहिला वाटलं घातल्यावर चांगला दिसायला झाला, काय मला तर काय आवडलं नाही. नको, त्याला दुसरा कलर बघ वाटलंस. तर इथली शॉपिंग झाली आता आपली. ह्याला काय पसंत आलं नाही. विनोदनं आणि मी घेतले. मी 2 पॅन्ट घेतले, विनोदनं एक स्लीपर घेतले. आणि आता बघूया ह्याला कुठं ट्रेंड्सला जायला लागेल. आता ह्यांना काय पसंत पडणार ना मालकांना, मग आपण जाऊ ट्रेंड्सला. क्वालिटी मला बरोबर वाटली नाही, म्हणजे बटन लावून नव्हतं त्याला, त्यामुळे म्हणजे डिझाईन पसंत नाही आली. तर आता जाऊया बिल काउंटरला, बिल करू आणि झुडिओची शॉपिंग कंप्लीट झालेली आहे. तर विनोद सरांनी आपलं बिल भागवलं आहे सगळं, त्यामुळे काही विषय नाही. बिल बघा किती झाले, कमी झालेच, काही विषय नाही एवढा. अफोर्ड करू शकतो विनोद तेवढं, त्यामुळे विनोद सगळं बिल पे केलं, त्यामुळे आपला काही विषय नाही एवढा. तर पुढच्या महिन्यात बघू विनोद आपण, पुढच्या महिन्यात भेटू. आता सर महिन्यात फील नाही घाबर रे क्या तुम्ही. विनोदला सवय आहे, त्यामुळे विनोद कसं एकदम कम्फर्टेबली गेलं. त्याला आता जायचं आपल्याला ट्रेंड्सला. तर भावनं पाऊस चालू झाला बाहेर आणि आपण आता चहा प्यायला विनोद चहा पाजणार आहे, कारण चहा इज फॉर 25 रुपीज पर कप. पाऊस जबरदस्त चालू झाला बाहेर, एकदम तुफान. तर आपण आलो चहा प्यायला, तर चहा कट्टा आपल्या मराठी भाषेत, हिंदी भाषेत चाय कट्टा. तर आपण ट्राय करणार आहे इथली एक्सपेन्सिव्ह चाय, सगळ्यात स्वस्त चहा. 25 रुपयाचा चहा बनवायला किती टाईम लागायला लागला? 10-15 मिनटं झाली, अजून तर चहा यायला लागला आपला. म्हणजे 25 रुपयाचा चहा बनवायला भरपूर टाईम लागतो. आपण 10 वाला पितो तर लगेच येतं. 10 ऑर्डर दिली आला लगेच चहा. असं 25 रुपयाचं स्वतःच्या हाताने बनवतात असं. फुल त्याच्यात फ्लेवर येतात, ॲडेड मिनरल्स. तोपर्यंत पाऊस पण गेला बघा. देतोस का जाऊन गाईचा बघा 25 वाला चहा आहे. आणि आपण नॉर्मली कसल्या कपातनं पितोय ना, हा कप बघा आपण वाटत नाही प्यायचं सवय आहे. विनोदला तर कपाची सवयच नाही. मला वाटतं ईसाला कप नाम दे. यावेळी कप आहे, नाहीतर असं पण आपण वाटेत ना चहा पितो. यावेळेस कपात ना आलं विनोदला. विनोद 10 तर तयार ठेव, आपल्याला पार्टीला जायचंय बाई. तुला चहा प्यायची कपातनं सवय नसल्यामुळे त्याला कपच धरायला येणं झालंय.
कसे ॲक्टिंग बघितले का ॲक्टिंग इसका 50 रुपये काटो ओव्हर ॲक्टिंग. कपडे बिपड्यात पेमेंट आम्हीच केले. तर याला ॲटलिस्ट म्हटलं चहाचं तर पेमेंट कर. म्हटलं चहाचं पेमेंट केलं आहे ना 75 रुपये. मोबाईल हलका झाला आहे त्याचा आता. तर निघालो आहे मी आता. अजून पाऊस चालूच आहे आणि आपण आता पावसातच निघालोय मस्त. भिजून जरा बारीक 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 पाऊस आहे. लय मोठा पाऊस नाही आहे, बारीक बारीक पाऊस आहे. आणि हे पुढं मॉल आहे. म्हटलं आज जरा श्रीमंती फील करूया आपण. सॅटरडे रोज तर आपल्याला गरीब फील होतेच. आज जरा म्हटलं श्रीमंती कशी असते जरा बघून येऊ म्हणून आज गॉगल बिगेल घालून एकदा. पण चपलाकडे माया बघू नका. तिथनं खालनं तेवढा गरीब आहे. ग्राउंडेड आहे. कसं कुठनं तरी डाऊन तर राहिलं पाहिजे. नाहीतर सगळीकडनंच तुम्ही जर वर उडायला लागला तर देव आपटाल तुम्हाला खाली. ही घेऊन टाक विनोद होंडाची 750ची आहे. पोलीस काका आपली गाडी उचलतील त्यामुळे आपण गाडी आणलेली नाही. नाहीतर घेऊन आलो असतो. गाडी आणायला काय एवढंही नाही, टेन्शन नाही. पण असं उचलत्यात भीती वाटते आणि त्यासनी उचलणार नाही ही गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे आणली नाही. हो काय हे मिलेनियम मॉल आहे वाकडचा. तिथं आपण आज फुल थाटात एंट्री मारणार आहे. बघा गॉगल बिगल घालून एक्सप्लोर करतो एक्सप्लोर. आणि तुम्हाला पण दाखवतो. जर तुम्ही आला नसाल तर तुम्ही पण आम्ही आल्यानंतर बघा की तुम्ही येऊ शकताय का नाही. बघा ही कुठली बिल्डिंग व्हायला लागली काय माहिती. भारी झालं बिल्डिंग. नुसता बिल्डिंग वर वर मान वर करूनच बघायला लागते. सगळे मॉलमध्येच निघाले तास गर्दी होणार आहे. आता मी आलो त्यामुळे तर आता मॉलवाल्यांना सांगायला पाहिजे की तुमच्याकडे काय सिक्युरिटी बाउन्सर असतील तर ठेवा. नाही तर आम्हाला उभा करा. नसतील तर आम्हाला उभा करा. कसं आहे एखादा यूट्यूबवर यायला लागलाय म्हणजे तुम्हाला जरा सिक्युरिटी इकडंच आहे रे इकडंच आहे. तर त्यांना सिक्युरिटीचं हे करायला पाहिजे. आता गेटवर सांगून जातो आता की यूट्यूबवर आलं आहे. जर मला कोणी ओळखलं गर्दी झाली तर ती सगळी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. माझ्याकडे काय नाही ती बघा. तरी पण या म्हणतात आपल्याला. चला ये है अमीरों का मॉल और अमीर लोग जा रहे हैं चलते चलते और बाकी लोग गरीब लोग गाड़ी से आ रहे हैं. तर मग अशा आपण गेलतो तो होता गरिबांचा मॉल आपला आणि हा आहे श्रीमंतांचा मॉल. तर हे श्रीमंत लोक आता पुढं पुढं पळायला लागलेत आपल्या संग. कसलं मोकळं काय रे भाई जबरदस्त आहे बरं काय हे सगळं. काय मॉल आहे मॉल. मी कधी बघितलं नाही रे त्यामुळे असं जरा ते एक्साइटमेंट फील व्हायला लागले भाई. मॉलला आलो आपण. आवाजच दिसत ये ना काय असं तू पोरी तर फुटणं आले हो. कसा आवाज निघायचा आता. आता तर आवाजच निघत नाही. तर विनोद गावलाय. विनोदकडे काय काय साहित्य होतं. विनोदला पकडला वाचायला. विनोद मालक होते त्यामुळे वाचला नाही तर विनोदला आज धरलाच असता. तर ग्रँड एंट्री मारताना आपण मॉलमध्ये. पण उन्हाळ्यात भारी बरं का इथे थंडी वाजते. स्टोल स्टोर लय महाग आहे. बाहेरनं जाऊ आपण. हे बघा किंग बेड किंग कोहलीचं हे ते किंग कोहलीचं तसं नाही. पुमाचं शोरूम आहे. शूज बघायचं काय शूज बघायचं आहे. शूज बघायचं चला. हे बघा मॉलच्या मध्ये एकदम झाड उगवलंय. ही पण पिवळ्या पानाचं आहे. त्याला पाण्याची गरज आहे. त्याला पाणी घालायचं घ्यायला. आणि इकडे काय काय बरेच इकडे काय काय बरेच मोठे मोठे ब्रँड्स आहेत तिथं. आपण पहिल्यांदाच आलोय. क्रॉक्स आणि बरेच काय आहे. ओके इकडं रिबॉकचं शोरूम आहे. आपल्याला वरती जायचं असेल मला वाटते मे बी. चला आपल्याला जारामध्ये जायचं आहे. तर जारामध्ये बघू आपल्या क्वालिटीचं काय आहे. हो तर जारा बरं. तर विनोद बघा विनोद पहिलाच जाते सगळीकडे. इथनंच एंट्री. 4 पोरी नाचायला लागलेत मॉलच्या बाहेर. त्यांना काही काम नाही त्यामुळे आपल्या सॅटर्डेला इकडे नाचायला आलेत. आणि विनोद याचा लागलाय बघायला बघा. तर इथं सगळं स्वस्तच आहे त्यामुळे काही घेऊ वाटत नाही. तर आपलं ट्रेंड्सला जाऊया. म्हणजे ट्रेंड्सला आपल्या बजेटमध्ये काय तर असेल बघू. आलो वेट साईडला. हे बाबानं कपडे घातलेले आवडले याला. मग हे जे बाबाचे कपडे काढायला लागले आम्ही. बाबाला डोळच नाहीत. डोळे झाकले तेच.
ह्यानं पण चांगले कपडे घातले. ही श्रीमंत आहे बघा बघा, यानं स्निकर्स पण घातले. सर ह्यानं घातलेलं नक्की सर बघू तर ह्यानं स्निकर्स. येऊ विनोद बघा कसा आलाय आणि हो बघा पुतळ्याला सुद्धा शूज घातलेत. पुतळ्यापेक्षा बेकार कंडिशन पुतळ्यापेक्षा आपली बेकार कंडिशन आहे. तर भावानं आपण आलो क्रोमामध्ये थोडं आयफोन घ्यायचं प्लॅनिंग चालू आहे. फ्युचर प्लॅनिंग आहे आयफोन घ्यायचं. जरा टेस्टिंग करावं कॅमेराचं कसं आहे म्हणजे जरा पुढे ब्लॉगिंगसाठी जरा आपल्याला कामाला येईल. टेस्टिंग बघत चालू. बाकीचं जरा नवीन नवीन काय मोबाईल आले काय बघूया जरा. तर आपण फोटो टेस्टिंग करत होतो आयफोन 16 प्रो मॅक्सचे. तर विनोदचा फोटो काढलाय बघा कसला आलाय फोटो एकदम. विनोद आता मध्ये आमचं जरा चहाच्या कट्ट्यावर बसलो होतो मगाशी, तेव्हा गाडीचं प्लॅनिंग चालू होतं. दिसतो पण आता आपलं चाललंय की आयफोन 16 प्रो मॅक्स घ्यायचा विनोदला घ्यायचं आता आपण बुक केला आणि त्याची किडनी पण चांगली आहे. तो टाटा मोटरचं पाणी पिते त्यामुळे त्याची किडनी चांगली आहे. त्यामुळे आपण देऊ शकतो विनोदची किडनी. सिनेमॅटिक टेस्ट लाईट मुळे फ्लिकर करते. आयफोन मध्ये आपण ब्लॉग करताना इन फ्युचर मध्ये असं दिसेल तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी. भावानं बघा हे फोटो सेशन हे काय ऐकणं झालं आता. अरे बंद झालं ते जरा वापरला येत नाही ना आपल्याला त्यामध्ये. क्वालिटी प्रो मॅक्स किंवा हा किती बसतोय? हा बसतो 1,09,000ला. किती आहे? कुठला 512 GB आहे. आयफोन 16 आहे फक्त. आयफोन 16 आहे तो 512 GB आहे. 512 GB बसते. मला वाटतं हे भारी वाटतं. क्वालिटी एक नंबर आहे त्याची. काय किडनी काढ तुझी. आपण बघायला लागलो सॅमसंग S25 अल्ट्रा आणि विनोदच्या हातात. विनोद तुझ्याकडे कुठलं S25 आहे फक्त आणि हो S25 अल्ट्रा आहे. हे अल्ट्रा आहे आणि बाकी जे कॅमेरा क्वालिटी टेस्टिंग चालू आहे. कुठला पसंत पडतोय बघूया. आयफोन भारी वाटतं. आयफोन जरा चांगला वाटला. फ्रंट कॅमेरा आहे रे याचा. बॅक कॅमेरा चेक कर ना एकदा. त्याचा बॅक कॅमेरा चेक करू. सॅमसंग आणि आपण ह्याच्यात कम्पेअर करतोय. आता सॅमसंगचे AI फीचर चेक करतो. AI जनरेशन खतरनाक आहे सॅमसंगचं. इमेजमधलं काही काही रिमूव्ह करता येते. विनोदलाच रिमूव्ह करायचं चालू काम आहे आता. स्टिकर पण तयार होते याचं. बाजूला घे त्याला. काहीतरी टाइमपास चालू केलं आहे ना त्यावर. स्टिकर तयार होते आहे. हे आयफोनमध्ये पण आहे सिस्टीम, पण जे सॅमसंगचे AI फीचर आहेत ते खतरनाक आहे एकदम. नादच नाही करायचं. तर तुम्हाला कुठला घ्यायचं आहे विनोद? तुला कुठला आवडला? तर आता बघा ह्यो माणूस आहे. हां येऊ माणूस आहे बघा. यो त्याला आता याला रिमूव्ह करायचं आपल्याला. तर नुसतं सिलेक्ट करायचं, तो ऑटोमॅटिक डिटेक्ट करते माणसाला आणि जनरेट केलं की इरेज करून जनरेट केलं की भाई त्याला रिमूव्ह करून टाकतं. जनरेट कर. काम जनरेट विथ कॉन्टेंट. ओके कर. काय केलंस? कर जनरेट. जादू बघा काय जाता जादू. तर मेनली आपल्याला ही दोनच बघायचं होतं. एक तर सॅमसंग आणि सॅमसंग S25 अल्ट्रा आणि आयफोनमध्ये 2 व्हर्जन बघायचं 16 आणि 16 प्रो मॅक्स. तर दोन्ही बघितलं. तर तुम्हाला कुठला आवडते ते कमेंटमध्ये सांगा. कुठला घ्यायला पाहिजे. मालकांना घ्यायचं आहे तर कुठला घ्यायला पाहिजे तुम्ही सजेस्ट करा कमेंटमध्ये की कौन सा लेना चाहिए अपने को. आणि विनोद पण घेणार आहे. विनोद घेणार आहे सॅमसंग S25 अल्ट्रा एच आणि मालक घेणार आहेत आय थिंक आयफोन आवडला त्यांना. तर हिची जरा साईजमध्ये आम्हाला फरक वाटते. साईज पण प्रीमियम फील येणार. प्रीमियम फील येणार ह्यांना. ते नॉट सगळ्या फोनचा आज टेस्टिंग करायचं आपल्याला. हे आहे आपला कुठला आहे? फोल्ड सॅमसंग फोल्ड 6. विनोद आजचा मॉडेल आहे आपला. फोटो बघा. विनोदच्या मम्मीला पाठवा. लग्नाचा फोटो झाला विनोदचा. एक स्क्रीनशॉट घ्या देते. विनोदच्या घरात शेअर करा फोटो. ही दोघं लग्नाचे आहेत. त्यांच्या दोघांचा फोटो काढून घ्यायचं चालू आहे का? खतरनाक भाई.
जर तुमच्याकडे ऑप्शन्स लय असतील तर बघा, ऑप्शन आपल्याकडे भरपूर आहेत. कुठला घ्यायचं सांगा आता. हो झेड फोल्ड पण चांगला आहे, आयफोन 16 पण फोटो भेटेल. 16 प्रो मॅक्स पण चांगला आहे. फोटो बघा म्हणून. फोटोज बघा. एक काम कर, एक तू सॅमसंग घे, मी आयफोन घेतो. नाही, मी आयफोन घेतो ना, मला आयफोन पाहिजे. तर आता हे आपला लास्ट स्टॉप आहे. आता आपण एवढी इथले बघून जाऊ, काय पसंत पडलं तर घेऊ, नंतर आपलं सरळ घरी जाऊया. आता आपण आलो ट्रेंड्सला. ट्रेंड्स पण आहे, नॉर्मल आहे, बजेटमध्ये काही विषय नाही. पण आता घेतलेत पॅन्ट्स, त्यामुळे काय एवढं बघायला लागलं, फक्त कलर वगैरे काय. टी शर्ट वगैरे बघू मस्त. हा शर्ट आवडलाय. आता आपलं गोव्याचं प्लॅनिंग व्हायला लागलं जायचं, पण ते कधी सक्सेसफुल होते काय माहिती. पण हा शर्ट आपल्याला गोव्याला जाताना घ्यायचं विनोदला. बघून ठेवला आत्ता चॉईस. गोव्याची शॉपिंग आत्ता चालू आहे आपली. हे पण हा पांढरा शर्ट आणि ती जुडिओमधली पांढरा पॅन्ट घ्यायची गोवा. चला तर फॉर्मल्स बघू आणि जाऊ. चिनोज आहेत. आपण एक्झिट गावाला झाले. एक्झिट शोधते कुठं आहे. हा इकडे एक्झिट आहे कुठलं तर. एक्झिट गावलेलं आहे भाई. एक्झिट गावलं. मग असंपासून 10-15 मिनटं झाले आपण एक्झिट शोधत होतो. तर आत्ता जाऊन आपल्याला एक्झिट सापडले. तर असं एक्झिट होतं ते जरा लॉंग रूट पडत होतं. मग इकडनं जरा जवळ पडते म्हणून आपण इकडं आलो. ह्या एक्झिटपासून आपलं बस स्टॉप जवळ आहे. आपलं कार पार्किंग इकडं आहे, त्यामुळे आपल्याला इकडे यावं लागलं. हां राईट. इकडून बाहेर पडू आणि इकडचा व्ह्यू पण दाखवतो मला. हो, आणि पॅरिस एकाच ठिकाणी आले. इकडं दुबईचा तो वॉटर शो चालू आहे आणि इकडं पॅरिसमध्ये ते आयफेल टॉवर आहे, त्याचं हे चालू आहे, हे दुबईचं हे. एन्जॉय गाईज, एन्जॉय. चला आता आपण पॅरिसमधनं घरी जाऊ. लय वेळ झाला आहे. घरातनं कॉल यायच्या आधी घरी पोहोचूया. और सब लोग अपने तरफ देख रहे हैं. आपको थोडा ऑकवर्ड सा फील हो रहा है मेरे को. आणि इथं बरीच गर्दी आहे, बघू शकताय. पॅरिसला लोक भरपूर फिरायला आलेत. आणि आता आपण आपल्या कार पार्किंगकडे जाऊया. गाडी न्यायला येईल आपल्याला. थोड्याच वेळामध्ये आपल्याला गाडी न्यायला येईल. आणि इथं बस स्टॉप पण जवळ आहे. सिटिंग एरिया पण खतरनाक आहे. इकडे आपण पार्किंग निघालेलं नाही, इकडे एक्झिट आहे ना. तर चलो गाइस, मिलते हैं. फाइनली हम मॉल से बाहर निकल चुके हैं. तर ब्लॉगचं एंड करतो आता. घरी जाऊन काही शूट करायची इच्छा नाही आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग इथंच संपवूया, कारण संध्याकाळ झाल्या. ॲड समथिंग. एक्झॉस्ट झालं आहे विनोद. तर थँक्यू फॉर वॉचिंग. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. चलो बाय. Subscribe for more content.